घर सामान आणलंय सगळं मी. आनंदी राहा. ही साडी आहे तुमच्यासाठी. आपण ह्या अमाऊंट बरोबर काय केलंय हे तुम्हाला मी दाखवतो. चला काकी नमस्कार. काळजी घ्या. काही लागलं आम्ही आहोत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा चला तुम्ही छान राहा, तुम्ही काम करत राहा. मला खूप आवडलं तुम्ही या वयात काम करता, घर सांभाळताय. नमस्कार, मी सिद्धार्थ नितीन बनकर. काही दिवसांपूर्वी माझा एक छोटा सत्कार झाला. त्या सत्कारामध्ये मला एक छोटीशी अमाऊंट मिळाली. तर मी असं ठरवलं त्याचा काहीतरी चांगला उपयोग करूया समाजासाठी. त्यामुळे आजचा व्हिडिओ एक चांगला उपक्रम करण्यासाठीचा आहे. त्याचं कारण म्हणजे आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, 25 सप्टेंबर. काकी नमस्कार. बरे आहेत ना? आज आम्ही भायखळ्यामध्ये घोडपदेव भागात एका कुटुंबाला छोटीशी मदत केली. या कुटुंबाची परिस्थिती खरंच अवघड आहे. घरात रोजच्या गरजेच्या वस्तूही नव्हत्या. आम्ही विचार केला, चला आपण तरी आपल्या परीने थोडी का होईना मदत करूया. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी रेशन, काही बेसिक वस्तू आणि जे त्यांना खरंच लागणार होतं ते देण्याचा प्रयत्न केला. आपण विचार सुद्धा करू शकत नाही एवढंसं घर आहे त्यांचं. जेमतेम एक व्यक्ती बसू शकेल एवढंच स्वयंपाकघर. हे सगळं बघून खरंच मलाच खूप त्रास झाला. वगैरे जेजेला पण आहे, तर आपण ते तिकडेही मदत करूया. मी स्वतः वकील आहे, मी काही गोष्टींमध्ये बाहेर असतो कामासाठी. तर जर मला नाही जमलं तर आपली टीम खूप मोठी आहे या भागामध्ये. आणि माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आज. नितीन बनकर, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसानिमित्त मी काहीतरी नवीन चालू केले. म्हटलं आपण सुरुवात तुमच्या घरापासून करूया. त्याच्या येस, थँक्यू. आमची परिस्थिती गल्ली बसकी आमची परिस्थिती खूपच बेकार. नाही, आपण सुरुवातच आपल्या घरापासून केले. जेव्हा मी कमवल तेव्हा पोरं खातात नाही. हे बघा, हेच सामान तुमच्यासाठी आणलंय मी. आम्ही त्यांना रेशन आणि ज्या ज्या बेसिक वस्तू लागतात ते देऊ शकलो. त्यातून एक गोष्ट जाणवली, आपण थोडासा वेळ, थोडासा प्रयत्न केला तर कोणाचं तरी आयुष्य थोडं सोपं करता येतं. आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुझी आई काम करते. कारण काम करत तुम्ही माझी मुलं खाणार. तुमच्या मुलाकडे बघून तुम्ही काम करा. मग आता काम केलीच पाहिजे. येस, तो माझ्या सोबतीत 4 माणसं आहे, ती कोणीच कामाला नाही. नवरात्री चालू आहे. ही साडी आहे तुमच्यासाठी. 2 साड्या आहेत. या साड्या नेसा नवरात्रीमध्ये. त्या मुलाशी बोलताना कळलं की त्याला काम करायचंय. त्यासाठी त्याची तडफड देखील चालू आहे आणि त्याच्या मनात त्या गोष्टीची खंत आहे. मी मदत करत असतो नेहमीच, पण माझे मित्र वगैरे म्हणाले की हे आपण लोकांपर्यंत पोहोचूया. तर म्हणलं आपण करूया परत चालू. आता ह्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू. हे सगळं शूटिंग होतंय ना, तर त्यांना पण वाटलं की अशी पण लोक आहेत, तर ती लोक तुम्हाला मदत करायला येतील, अन्य लोकांना मदत करायला येतील. त्या अनुषंगाने आपण हे सगळं चालू केलेलं आहे. येऊ? चला चला, काळजी घ्या. आशीर्वाद द्या, अजून अशीच कामं. चल. खरं सांगायचं तर आपण रोज आपलं आयुष्य, आपले प्रॉब्लेम्स यामध्ये इतके बिझी असतो की आजूबाजूला कोणी अडचणीत आहे का हे बघायलाच विसरतो. पण जेव्हा अशा कुटुंबाला भेटतो तेव्हा जाणवतं की आपल्याकडे जेवढं आहे तेवढं शेअर करणं किती गरजेचं आहे. आपण जर थोडं पुढे सरकलो, छोटासा हात दिला तर कुणाचं तरी आयुष्य थोडंसं इझी जाऊ शकतं.